मी युवा शेतकरी प्रशांत नाना पाटील. आपल्याला ज्या काही शेतकऱ्यांना दिवसेंदिवस भासत असलेल्या ज्या काही समस्या आहेत, त्याप्रकारे मजूर टंचाई ही एक मोठी शेतकऱ्यांसाठी समाजामध्ये उद्भवत असलेली एक समस्या आपल्याला सांगू इच्छित आहे की शेतकऱ्यांना जे काही मजूर टंचाईमुळे शेतीतले गवत काढणे वगैरे वेगवेगळ्या ज्या काही मटेरियल मारणे वेगवेगळ्या ज्या गोष्टी असतात, त्यासाठी जी मजुरांची जी टंचाई आहे ती मोठ्या प्रमाणात भासत आहे. तर त्यासाठी आपण शेतीमध्ये तणनाशकाचा वापर करून या समस्येवर थोड्याफार प्रमाणामध्ये समाधान मिळवून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. आपण जर बघितलं तर आताच्या परिस्थितीमध्ये मजुराचा टाईम हा 8 ते 2 झालेला आहे, परंतु मजूर हे सकाळी 8 न निघता ते शेतापर्यंत येते 9 वाजतात आणि तिकडनं 2 वाजण्याचा टाईम होत नाही तोपर्यंत निघत असतात आणि मजुरी मोठ्या प्रमाणात 250 ते 300 रुपये रोजंदारी असते. त्यामुळे शेतकऱ्यांना पाहिजे तसं त्यांचं काम होत नाही आणि एखादी एकरासाठी बघितलं तर आपल्याला कमीत कमी 10 ते 15 मजूर लागतात आणि त्याचा जर आपण उत्पन्नाशी निगडीत म्हणजे उत्पन्नाचा जो खर्च बघितला तर त्या खर्च आणि शेती ही आपल्याला दिवसेंदिवस परवडण्याशी झालेली आहे. परंतु आपण बघत आहोत की या समस्येवर काही ना काही आपला फक्त उदरनिर्वाह भागावा या हेतूने फक्त आपण आपलं स्वतःचं व्यक्तिगत समाधान हो यासाठीच फक्त आपण कशा प्रकारे आपण जी काही आपल्यावर येणारे जे काही आर्थिक संकट आहे ते कशी कमी करण्यात येईल बा म्हणून आपण शेतीमध्ये तणनाशकं वगैरे या गोष्टींचा वापर करत आहोत. किती एकर शेती आणि काय पेरलंय तुम्ही? आपली जर शेती बघितली जातात तर कमीत कमी 15 एकर शेती आहे. आपण यावर्षी शेतीचं असं नियोजन केलेलं आहे की कमीत कमी 8-10 एकर आपण जो काही आहे तो मक्का लावलेला आहे, 3 एकर गहू पेरलेला आहे, बाकी 2-3 एकर जी काही आहे ती ज्वारी आहे आणि 1 एकरभर बाजरी. असं आपण वर्गीकरण पिकांच्या पद्धतीमध्ये जे काय होतं पारंपरिकमध्ये आपण जो दरवर्षी मक्का घेत होतो याच्यामध्ये थोडा मोठ्या प्रमाणामध्ये बदल करण्यात आलेला आहे. बदल यासाठी केला की जर आपल्याला मक्का हा आपण बघितला तर आता 1500 ते 1600 रुपये क्विंटलने विकला जात आहे आणि तोच जर हाच बाजारभाव जर राहिला तर पुढे चालून हा 1000 रुपये क्विंटलने सुद्धा विकला जाऊ शकतो. म्हणून जर आपल्याला मक्क्यामध्ये जर लॉस आला तर तो कवर आपला कुठेतरी गव्हामध्ये, ज्वारीमध्ये किंवा बाजरीमध्ये झाला पाहिजे बुवा या हेतूने मी पिकांचं वर्गीकरण केलेलं आहे आणि या हेतूनेच मी फक्त पिकांची वर्गवारी जी काही आहे ती वेगवेगळ्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला आहे की जेणेकरून जे काही आपलं संकट आहे बुवा ते कसं कमीत कमी होईल या हेतूने. कारण आपण जर बघितलं तर मजुरांचा जो काही समस्या आहे ही आपल्याच तालुक्यापुरती किंवा आपल्या खडकदेवड्या गावापुरतीच नाही तर पंचकृषीतील सगळ्याच गावांमध्ये ही भेळसावणारी समस्या आहे. आणि यावर जर कसं म्हटलं आपण तर आधुनिकीकरण किंवा यंत्रसामुग्री म्हणजे यांत्रिकीकरण हे मोठ्या प्रमाणात जेव्हा होईल त्यावेळेसच शेतकरी हा आपला कृषीप्रधान देशाचा राजा म्हटला जाऊ शकतो आणि त्यावेळेसच तो समाधानी आपल्याला शेतकरी दिसू शकतो.